ऑपरेशन मुस्कान के तहत सरकार ने कहा कि हम लड़कियों को या बच्चों को खोज रहे हैं जो मुंबई या महाराष्ट्र से जा रहे हैं, लेकिन जो आंकड़े आ रहे हैं कि हर दिन बहुत ही भयानक आंकड़े हैं। और इस राज्य में गृह मंत्री कौन है, ये भी आज पूछने की बात आई है। यालाच एक जोडून प्रश्न आहे। काल जी टीका केलेली होती त्याच्यावर आज उत्तर देताना अमित साटम असं म्हणालेले आहे की निराशेच्या गर्तेत गेलेले आहेत उद्धव ठाकरे आणि त्यामुळे ते अशी वक्तव्य करतात। भारताच्या इतिहासामध्ये सत्तेत असलेल्या पक्षातले आमदार मोठ्या प्रमाणावर फुटून बाहेर पडणं आणि नवीन सरकार स्थापन करणं हे भारताच्या इतिहास एकमेव उदाहरण आहे शिवसेनेचं आहे। या निराशेच्या भावनेतून उद्धव ठाकरे असे विचार चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही। गृहमंत्रालयाचा विषय आलेला म्हणून काल कांदिवलीमध्ये पोलिसांवरती काही गुंडांनी हल्ला केलेला जे आरोपीला पकडायला गेले होते। पण हेच तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठच्याही शहरातच बघा आणि तुम्हाला आज पुन्हा एकदा विचारतो मी, गृह खातं चालवायचं कसं किंवा म्हणजे तुमच्या फोनमध्ये घुसायचं कसं हे भाजपला बरोबर माहिती, ते सोडा। पण गृह खातं असेल, कायदा सुव्यवस्था असेल किंवा भ्रष्टाचारी कारभार असेल आणि मग ह्याची तुलना कुठच्याही दुसऱ्या शहरांबरोबर करा आणि शहर चालतं कसं, तुम्ही मला एक शहर दाखवा या देशामध्ये जे भाजप शासित आहे आणि चांगलं चाललंय। नाही, बोलण्यासारखे खूप गोष्टी आहेत त्याच्यावर, पण आज मी बोलणार नाही कारण मला ह्या विषयाकडनं डायव्हर्ट करायचं नाहीये। होऊ दे ना, बिलकुल नाही, पण त्याच्यानंतर बोलेन। खूप आमच्याकडे पण खूप गोष्टी बोलण्यासारख्या। बघा, सगळं काही झालं तरी मुंबईचे हाल आपण पाहताय आणि जे कोणी भाजपमध्ये प्रवेश करतील पुढच्या काही दिवसांमध्ये असतील किंवा भाजपला मतदान करतील, जे काही मुंबईचे हाल आहेत त्याला ते स्पष्टपणे जबाबदार राहतील, थेटपणे जबाबदार राहतील। धारावी मॉडेल तुम्ही सतत क्रिटिसाइज करत असता की धारावीच्या लोकांना बाहेर काढलं जाते, तुम्हाला वाटते साऊथ आणि सेंट्रल मुंबई पागडी मुक्त जे एकनाथ शिंदे बोलत आहेत सतत, एकनाथ शिंदे बोलत आहेत सतत, ते पागडी मुक्त हेच आहे की त्यांना मुंबई मधला जो टक्का आहे पागडीमध्ये राहणारा त्यांना सगळ्यांना बाहेर काढायचं। त्यांना आता कोळीवाडे पण असेच करायचे आहेत। आपल्याला आठवत असेल ससून डॉगचा पण विषय हाच आहे, जिथे ज्या भाजपच्या खासदाराला नाकावर रुमाल घेऊन फिरण्याची सवय आहे, जर मुंबई महानगरपालिका त्यांच्या हातात गेली तर असंच सगळं आपल्याला ते दुसरीकडे स्थलांतरित करून घेतील। आपण आज अधिवेशन काल संपलंय आणि आज निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेते आहे। कदाचित निवडणूक आयोगाने त्यांना सांगितलं असावं सरकारला की तुम्ही लवकर आठवा, कदाचित सरकारने सांगितलं असेल की आमचं अधिवेशन संपलंय, तुम्ही घ्या। कसं बनता या पद्धतीने? एकनाथ शिंदे यांनी भाषणामध्ये धुरंधर चित्रपटाचा उल्लेख करताना स्वतःला धुरंधर कुठे दूर गेलं माहित नाही मला, पण जाऊ देत। मुख्य गोष्ट हीच आहे की तुम्ही जे बोललात ना आता कदाचित, हे मी पहिल्यापासून बोलत आलोय की एकामेकांच्या ऑफिसमधून काम करतात, पण असं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना ह्याच गोष्टींवर आणतो कारण हे विषय जे आहेत ते लाखो मुंबईकरांच्या जीवनाशी निगडीत आहेत, त्यांच्या घरी हे जाणारे विषय आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच आवाहन करीन की कोणी ह्या फसव्या ज्या काही घोषणा आहेत भाजपच्या त्याला बळी पडू नका। मी पहिलेच बोललो ना, ते काहीच तास बाकी आहे, थोड़ा इंतजार कीजिए। आदित्य 25 वर्ष चुनाव आयोग की मीटिंग के पहले आम्ही गेल्या 5 वर्षाचा सर्व हिशोब मांडतो, परंतु आता ऐका, नाही एक मिनिट, एक तर त्यांना परत ते खूप बिचारे आहेत, मी त्यांना काही उत्तर जास्ती देत नाही, पण भाजपला हे बोलतोय ते कोणाल कामरा कसं बोलतात ना, नाव न घेता सगळं ते बोलतात आणि सांगतात आता केस टाकून दाखवा, तुम्हीच असाल तर तुम्ही केस टाकाल। 25 वर्ष जेव्हा आम्ही सत्तेत होतो, 20 वर्ष त्याच्यातून भाजप आमच्या सोबत होती, म्हणजे तुमचं म्हणणं आहे का की आम्ही चांगलं काम केलं नाही? जर चांगलं काम केलं नसेल तुम्ही आमच्यासोबत का होतात? उपमहापौर पद असेल, मग कुठचे BSTचं असेल, इम्प्रुव्हमेंटचं असेल, ही पदं कोणी भूषवली होती? आणि जर आम्ही वाईट काम केलं असेल मग आमच्यासोबत का होतात? चांगलं काम करत नसू तर आम्हाला सोडून का गेला नाहीत तुम्ही? कोविडचा देखील उल्लेख केला आहे, कोविडमध्ये देखील उल्लेख केला आहे त्यामध्ये की अनेक स्वतःच्याच लोकांना बघा, कोविडमध्ये जे काही तुम्हाला मुंबईत आणि महाराष्ट्रात चित्र दिसत होतं, लोक मुंबईत आणि महाराष्ट्रात कुठून फ्लाईट घेऊन येऊन थांबण्याचा प्रयत्न करत होती, कारण जे गुजरातमध्ये सुरत असेल, अहमदाबाद असेल किंवा उत्तर प्रदेशमध्ये भयानक चित्र दिसत होतं
ते महाराष्ट्रात कुठेही दिसलं नाही. जे मायग्रंट लेबर होतात त्यांना पण आम्ही रेल्वे मंत्र्यांना फोन लावून तेव्हा सांगत होतो 23 मार्चला जेव्हा ते जनता कर्फ्यूचं चाललेलं बूथ की ह्यांना सगळ्यांना जाऊ द्या, मुंबईत केसेस नाही आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं नाही. आणि मग 1 मेला जेव्हा केसेस पूर्ण टॉप पीकला गेलं तेव्हा त्यांनी ट्रेन्स उघडल्या होत्या आणि तो देशभर सगळं पसरलं होतं. पण मायग्रंटचे काय हाल झाले होते आपल्या मुंबईत पण आपण पाहिलं असेल. मुंबईत कुठेही किंवा महाराष्ट्रात कुठेही आम्ही कोणालाही त्रास होऊ दिला नाही, जसं गुजरातमध्ये झालं की उत्तर प्रदेशमध्ये झालं. पारदर्शक आम्ही कारभार चालवत होतो. आपण प्रत्येक निवडणूक जर पाहाल मग 1997 असेल, 2002 असेल, 2007 असेल, 2012 असेल, 2017 असेल, जास्तीत जास्त महिलांना संधी ही शिवसेनेतून मिळालेली आहे. जास्तीत जास्ती नवीन चेहऱ्यांना संधी ही शिवसेनेतून मिळालेली आहे. तर एक नक्की आहे की मुंबईचा विश्वास हा एका व्यक्तीवर आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. हो, नाही मला तर बघा मेसी येणं किंवा कोणी असं जागतिक स्टार येणं चांगलीच गोष्ट आहे. पण जो बाकीचा मेस होता, जे राजकीय लोक जाऊन फोटो बिटो काढण्याचा प्रयत्न करत होते, खरे फॅन हे लांब राहिले. आणि म्हणून मी पण खरा फॅन म्हणून तिथे गेलो नाही, कारण नाहीतर आम्हीच सगळे राजकीय लोक पुढे पुढे करत असतो. जे खरे फुटबॉल खेळतात किंवा जे खरोखर यांच्याकडून प्रेरणा घेतात त्या तरुण मुला मुलींना कधी संधी मिळणार. धन्यवाद.